तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक टेस्टी आणि सोपी अशी रेसिपी। तर त्यासाठी मी मूग डाळ गरम पाण्यात भिजत टाकली होती आणि 2-3 मिरच्या, जिरं हे सगळं आपण मिक्सरमध्ये आता बारीक करून घेणार आहोत। मूग डाळ रात्रभर भिजत टाकायची गरज नाही आहे। आणि त्यानंतर मी 1 वाटी त्याच्यात भगर ॲड केली, कारण की भगरीमुळे आपला जो डोसा होणार आहे त्याला क्रिस्पीनेस येतो, त्यामुळे मी त्याच्यात 1 वाटी भगर ॲड केली। आणि त्यानंतर मला रित्वीचं हेल्प करणं चालू होतं, सो रित्वी पण मला हेल्प करत होती नाश्ता बनवण्यामध्ये। तर मस्तपैकीकडे चटणी पण बनवून घेतली आणि डोश्याचं व्यवस्थित बॅटर बारीक पण करून घेतलं। आणि बॅटर बारीक केल्यानंतर आपल्या चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपण 10 ते 15 मिनटं त्याला रेस्ट होऊ द्यायचं आणि मग नंतर आपण डोसा करायला घ्यायचा। आणि बघू शकता किती क्रिस्पी आणि मस्त असा डोसा होतो आहे, जसा आपला तांदळाचा डोसा होतो अगदी तसाच होतो आणि खूप नरम लागतो खायला आणि खूप टेस्टी। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। अगदी 10 ते 15 मिनटात होणारी ही रेसिपी आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।